आज पंढरपूर नजीक उभारण्यात आलेल्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। यावेळी जेव्हा राज ठाकरे यांची ग्रँड एंट्री होताच झालेली गर्दी ठाकरे यांच्या जयघोषानं अक्षरशः राज ठाकरे 2 मिनिट गाडीमध्येच बसून राहिले आणि दिलीप धोत्रे यांना बोलावून कानात काहीतरी निरोप दिले। यानंतर झालेली गर्दी बाजूला सरत उद्घाटनाच्या दिशेने पुढे आले। यावेळी सौ माधुरीताई दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे यांचा औक्षण करण्यात आलं। यानंतर हॉटेलचे फीत कापून उद्घाटन करत प्रथमतः आतमध्ये आल्यानंतर दर्शनी भागात दीप प्रज्वलन करण्यासाठी राज ठाकरे, दिलीप धोत्रे व आमदार अभिजित पाटील पुढे आले। त्यावेळी ठाकरे व पाटील यांच्या हातात दीप प्रज्वलन करण्यासाठी मेणबत्ती देण्यात आली। मात्र त्याच वेळी राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांना जवळ बोलावून आई कुठे आहे विचारताच बापू यांनी बाजूला आहेत असं सांगितलं असता तात्काळ बोलव म्हणाले। यामध्ये काही वेळ लागत असताना देखील राज ठाकरे यांनी आपल्या हातामध्ये असलेली मेणबत्ती तशीच हातात पकडून उभे होते। यानंतर काही सेकंदातच दिलीप बापू यांनी आई व पत्नी यांना सोबत घेऊन आले। यावेळी आपला नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं। ते म्हणजे स्वतः जवळील असलेली मेणबत्ती प्रथम दिलीप बापू धोत्रे यांच्या आईकडे देत पहिल्यांदा तुम्ही दीप प्रज्वलन करा असं सांगत परत स्वतः दीप प्रज्वलन केलं। यानंतर संपूर्ण हॉटेलची पाहणी केली। यानंतर दिलीप बापू धोत्रे यांच्या परिवाराकडून राज ठाकरे यांचा आभार मानत सत्कार सोहळा समारंभ पार पडला। राज ठाकरे यांनी दाखवलेल्या कृतीतून बरेच काही सांगून गेले। अशा नेत्यांच्या सोबत राहिलेल्या दिलीप बापूंना तेवढाच सार्थ अभिमान सिद्ध होत गेला हे मात्र नक्की।